हॅलो ऑल, वेलकम टू ड्रीम MPSC। आज आपल्याला पाहायचं आहे रिव्हिजन म्हणजे नेमकं काय आणि ती रिव्हिजन करायची कशी। आता रिव्हिजन ही आपल्या अभ्यासामध्ये खूप महत्त्वाची अशी स्टेप आहे। आपल्याला जसं सिलेबस माहीत असणे आवश्यक आहे, जसं आपल्याला त्याचे क्वेश्चन पेपर PYQ सॉल्व करणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपल्याला कंटेंटची वारंवार रिव्हिजन करणं सुद्धा आवश्यक आहे। असं म्हणतात ना, दृष्टीआड सृष्टी, म्हणजे जर का एखादी गोष्ट आपल्या दृष्टीआड गेली तर ती विसरल्या जाते। त्यामुळे आपल्याला सतत त्या गोष्टीच्या संपर्कात राहणं आवश्यक असतं आणि आपल्या अभ्यासाच्याही बाबतीत तेच आहे। विस्मरणाची एक देणगी आपल्याला लाभलेली आहे, कारण जर का विस्मरण झालंच नसतं तर आपल्याला आयुष्यातील सगळ्या कडू आठवणी सुद्धा आठवल्या असत्या आणि त्यामुळे आयुष्य हे आणखीनच दुःखदायक वाटलं असतं। परंतु आपल्या अभ्यासाच्या बाबतीत मात्र विस्मरण होणे हे घातक आहे आणि ते होऊ नये यासाठी आपल्याला रिव्हिजन करावीच लागणार आहे। रिव्हिजन शिवाय तुमच्या यशाची खात्री कोणीही देऊ शकणार नाही, इव्हन तुम्ही स्वतः। मग ही रिव्हिजन म्हणजे नेमकं काय असतं, तर ही रिव्हिजन म्हणजे काय आणि ते कशी करायची हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचे मे बी बरेचसे डाऊट आज क्लिअर होतील। आणि हो, जे नवीन आहेत त्यांनी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, तर आपण पाहूया आज रिव्हिजन म्हणजे काय। सुरुवातीला रिव्हिजन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर रिव्हिजन म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून तुम्ही सगळेजण जे करत आहात ते सगळी काय आहे तर रिव्हिजन आहे। कारण ही तुमची पहिली रीडिंग अजिबात नाही आहे। तुम्ही याआधी आपले 2 प्लॅन झालेले आहेत कंप्लीट। प्लॅन 1 फॉलो केला, प्लॅन 2.0 फॉलो केला। आता हे दोनही प्लॅन केल्यामुळे तुमची बऱ्यापैकी रीडिंग झालेली आहे आणि आय नो की तुम्ही त्या आधीसुद्धा रीडिंग केलेली आहे। मग आत्ता तुम्ही जे काय करत आहात ती सगळी रिव्हिजनच आहे। म्हणजे रिव्हिजन म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून वारंवार वाचणे असतं। तुम्ही जो काही कंटेंट एकदा वाचलेला आहे तो एकदा वाचल्याने तुमच्या आयुष्यभर तो लक्षात राहणार नाही, परंतु तुम्हाला जर का तो आयुष्यभर लक्षात राहावा असं वाटत असेल तर यू हॅव टू रिवाइज इट डेली तुम्हाला रिव्हिजन करायची आहे। कोणी 2-3 दिवसातून करत असेल, कोणी 7-8 दिवसातून करत असेल, डझंट मॅटर। ज्याची जशी अभ्यास पद्धती आहे तशी तुम्ही अवलंबा। परंतु जर का तुम्हाला रिव्हिजन म्हणजे तुम्ही जो वाचत आहात, जो कंटेंट तुम्ही वाचत आहात याची रिव्हिजन तुम्हाला कधी करावी असा प्रश्न पडत असेल तर मी म्हणेल की तुम्ही रोज रिव्हिजन करा। काल तुम्ही काय वाचलं हे तुम्ही आज त्याच्यावरून जर का एक नजर फिरवली तर तुमच्या चांगलं लक्षात राहील। आता रिव्हिजन हा जर का आपण शब्द पाहिला तर री म्हणजे काय होतं पुन्हा, आणि व्हिजन म्हणजे काय होतं तर दृष्टिक्षेप किंवा दृष्टी म्हणू आपण। री म्हणजे पुन्हा दृष्टिक्षेपाखालून घालायचं आहे आपल्याला, त्यालाच आपण रिव्हिजन असं म्हणणार आहोत। री म्हणजे पुन्हा व्हिजन, त्याच्यावर एक दृष्टिक्षेप आपल्याला द्यायचा आहे। पूर्णच्या पूर्ण वाचणं होणार नाही किंवा कालचंच जर का आज वाचत राहिलो तर मग पुढचं कधी वाचायचं असा प्रश्न पडू शकतो। तर तुम्ही तुमचे 2-3 दिवसातून एक स्लॉट रिव्हिजनचा ठेवू शकता। ॲज यू कॅन डू, जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही करा। परंतु रिव्हिजन ही काय आहे तर मस्ट गोष्ट आहे, मस्ट। याशिवाय यू कांट सक्सीड, तुम्ही यशस्वी होऊच शकणार नाही आहात। त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन ही करायचीच आहे। आता खरं तर असे व्हिडिओज बनवायची गरजच पडायला नको, परंतु विद्यार्थ्यांना मध्ये मध्ये बूस्टअपची गरज असते। या सगळ्या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचाच मुळात कंटाळा आलेला आहे। मग कितीदा वाचायचं, तेच काय वाचायचं, मला ते येत आहे असा भ्रम होऊ शकतो। परंतु आत्ता जरी तुम्हाला असं वाटत असेल, परंतु अजून परीक्षेला वेळ आहे आणि तोपर्यंत कदाचित हा वाचलेला कंटेंट जर विसरला तर तुम्हाला अशी रिस्क घेणे परवडणार नाही आहे। जशी संधी मी अनेकदा सांगते तुम्हाला मिळालेली आहे तशी सगळ्यांना मिळालेली आहे। त्यामुळे यावेळेसची जी काही एक्झामची कॉम्पिटिशन आहे ती टफ असणार आहे। त्यामुळे तुम्हाला थोडीशीही चूक करून चालणार नाही आहे। एक मार्क तुमचा महत्त्वाचा आहे आणि त्याचमुळे तुम्हाला सतत रिव्हिजन करणे हे काय आहे आवश्यक आहे। डेली तुम्हाला रिव्हिजन करायचीच आहे। ओके, आता आपण पाहूया की ही रिव्हिजन नेमकी कशी करायची आहे। ठीक आहे, आता रिव्हिजन कशी करायची आहे तर मी आधी सांगितलं आहे की रिव्हिजन ही रोज करण्याची गोष्ट आहे। तुम्हाला रोज रिव्हिजन करायची आहे। मग आता सुरुवात कधी करायची तर ज्या दिवसापासून तुम्ही MPSCचा अभ्यास सुरू केलेला आहे त्याच दिवसापासून तुम्ही रिव्हिजनला सुरुवात करायची आहे। आता MPSCचा अभ्यास तुम्ही किती वर्षापासून करत आहात हे काही आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही आहे, परंतु तुम्ही
आजपर्यंत जर का रिव्हिजन केलेली नसेल, तुम्ही रिव्हिजनच करत आहात एक प्रकारे, तर तुम्हाला आजच अभ्यासाची किंवा रिव्हिजनची सुरुवात करायची आहे. मग नेमकं यात काय करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही जे काही वाचत आहात तेच सगळं मटेरियल तुम्हाला वाचायचं आहे. फक्त आणि फक्त तेच मटेरियल. इतर मार्केटमध्ये हजारो पुस्तके रोज येतील, त्याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. तुम्ही जे काही वाचत आहात तेच मटेरियल तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लिमिटेड मटेरियल वापरायचं आहे. कमीत कमी मटेरियल जास्तीत जास्त वेळा वाचायचं आहे. त्याची जितकी जास्त वेळा रिव्हिजन होईल तितकं जास्त ते कंटेंट तुमच्या चांगल्या लक्षात राहील. ओके, तर कमीत कमी मटेरियल जास्तीत जास्त वेळा वाचा. तुम्ही जे वाचत आहात त्याच मटेरियलचा फक्त वापर करा. कोणत्याही नवीन साहित्याचा वापर करायचा नाही. कारण जर का तुम्ही नवीन साहित्य घेतलं तर त्यामधील माहितीची मांडणी वेगळी असू शकते, त्यामधील लेखकाचं मत त्यामध्ये उतरलेलं असतं. त्यामुळे नवीन साहित्यांचा वापर करायचा नाही. जेवढे जास्त रिव्हिजन कराल तेवढी तुमच्या यशाची खात्री राहील आणि रिव्हिजनशिवाय तुमच्या यशाला काहीही पर्याय नाही. मग रिव्हिजनसाठी नुसतं पुस्तकच वापरायची का? तर खूप मोठी मोठी पुस्तकं आहेत, मग तेवढी पुस्तकं परत परत वाचून होणार आहे का? तर यासाठी तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकता. नोट्स कशा काढाव्या याबद्दल सुद्धा आपला एक व्हिडिओ आहे, यू कॅन चेक दॅट. तर नोट्स ह्या तुम्ही स्वतः काढा. शॉर्टमध्ये नोट्स यासाठी की त्या तुम्हाला रिव्हिजनसाठी उपयोगी पडतात, परंतु आत्ता नोट्स काढण्याच्या फंदात पडू नका, त्यामुळे तुमचा वेळ जास्त जाऊ शकतो. त्यापेक्षा तुम्ही रिव्हिजनकडे लक्ष द्या. आधी काढलेल्या नोट्स असतील तर त्या यूज करू शकता. नवीन साहित्य वापरू नका. जे काही साहित्य आहे त्याच साहित्याचा वापर करा. एक चांगलं गॅजेट जे सध्याही तुमच्या नजरेसमोर आहे ते म्हणजे तुमचा मोबाईल. त्याचासुद्धा वापर तुम्ही रिव्हिजनसाठी करू शकता. कसा? तर यामध्ये आपण बऱ्याचदा सांगितलं की तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवू शकता तुमच्या कंटेंटचे, जे तुम्ही आज वाचत आहात ते, आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी इतर कोणतंही काम करताना ते ऑडिओ प्ले करून ते सुद्धा ऐकून रिव्हिजन करू शकता. रिव्हिजनच्या मेथड वेगवेगळ्या असू शकतात. चर्चा करू शकता घरातील व्यक्तींसोबत. जर का एखादा करंटचा इश्यू असेल तर त्याबद्दल चर्चा करू शकता. अशा अनेक मार्गांनी तुम्ही रिव्हिजन करू शकता, परंतु रिव्हिजन करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रिव्हिजन ही नक्की करा. रिव्हिजन म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून सतत अभ्यास करत राहणे असतो. जे तुम्ही सध्याही करत आहात तीच सगळी काय आहे तर रिव्हिजन आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, यू ऑल नो. आणि तुम्हाला सुद्धा यशस्वी व्हायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला मेहनतही घ्यावीच लागेल, कारण यशाचा शॉर्टकट नसतो. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.